ओल्या नारळाच्या करंज्या. जो बाहेरून आहे कुरकुरीत आणि आतून आहे रसाळ. तर सर्वांनी या खायला. तर तुपामध्ये काजू, बदाम आणि खसखस भाजून घेतली. त्याच्यानंतर एक मोठी वाटी ओल्या नारळाचा चव छान तुपामध्ये भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये अर्धा वाटी गूळ टाकून छान त्याचं पुरण बनवून घेतलं. त्याच्यामध्ये सगळे काजू बदाम जे भाजलेले होते ते टाकले आणि वरतून टाकले आहे फ्लेवरसाठी जायफळ. त्याच्यानंतर आजच्या या करंज्या मी बनवते आहे गव्हाच्या पिठाच्या. तर गव्हाच्या पिठाला मी गरम तेलाचं मोहन दिलेलं आहे आणि छान मळून घेतलं आणि हे बघा अशा प्रकारे लाट्या बनवून घेतल्या आणि त्याच्या करंज्या बनवून घेतल्या. तर करंज्या बनवायची पद्धत तर ही सोपी पद्धत आहे. ज्या आपण दिवाळीमध्ये करंज्या बनवतो तशाच बनवायच्या आहेत. फक्त साईडच्या कडा चांगल्या दाबून घ्यायच्या आणि मग मीडियम गरम तेलामध्ये छान तळून घ्यायच्या. हे बघा छान टम्म फुगतात त्या. हे बघा गोल्डन ब्राऊन झाल्या की काढून घ्यायच्या आणि अशा प्रकारे ओल्या नारळाच्या करंज्या झाल्यात रेडी. नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने खास बनवल्या आहेत करंज्या खायला आणि सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. बाय.